नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत की आपल्या सिस्टम किंवा लॅपटॉपचा जो मॅक ॲड्रेस असतो, फिजिकल मॅक ॲड्रेस असं त्याचं नाव असतं. तर ते आपण कसं शोधणार आहोत. ते आपल्याला काय आहे, आपल्याला ऑफिसमध्ये ते अतिशय कामाला येतं. जेव्हा आपला लॅपटॉप चालत नसेल किंवा काही इश्यू येत असेल, तेव्हा रिमोट घेण्यासाठी प्रत्येक ऑफिसमध्ये सिस्टम असते ती. तर त्यांना आपल्या सिस्टमचा मॅक ॲड्रेस द्यावा लागतो. तर तो आपण कसा शोधणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणार आहे आज. चला तर मंडळी, तर काय करायचं, या सर्च बारमध्ये ना आपल्याला रन म्हणून टाईप करायचं, किंवा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे की तुम्ही विंडोज आर पण प्रेस करू शकता, ज्याने तुम्हाला ही अशी रनची छोटी कमांड ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे सी एम डी टाईप केलं, त्याच्यानंतर एंटर करायचं आहे. एंटर केलं की हा असा इंटरफेस ओपन होईल तुमच्या पुढे. तर त्याच्यामध्ये जी कमांड टाईप करायची ती मी तुम्हाला सांगतो आता. त्याच्यामध्ये IP कॉन्फिग आणि त्याच्यानंतर स्पेस द्यायचा आहे एक, त्यानंतर फॉरवर्ड स्लॅश द्यायचा आहे आणि ऑल करायचं आहे. हे केलं ना की तुम्हाला तुमच्या लॅपटॉपचा किंवा सिस्टमचा जो मॅक ॲड्रेस असतो तो तुम्हाला भेटून जातो. तर आता बघा, इथे इथे माझ्या सिस्टमचा मॅक ॲड्रेस दिसतोय आणि कोणताही यामधला सगळे तिन्ही पण सेमच आहेत. तर तुम्ही त्यामधला एक हा जो फिजिकल मॅक ॲड्रेस दिसतोय तो तुम्ही तुमच्याकडे नोट डाऊन करून ठेवू शकता तुमच्या फ्युचरसाठी. थँक्यू.